करंट अफेअर्स बाय विद्या स्टडीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत, जे येत्या MPSC व सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये तुम्हाला उपयुक्त पडतील. क्वेश्चन फर्स्ट. खालीलपैकी कोणत्या राज्याने धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे? याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. हा महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रस्तावित कायदा आहे. फसवणूक, जबरदस्ती, प्रलोभन देऊन धर्मांतर केल्यास गुन्हा मानला जाईल. दोषी आढळल्यास कमाल 7 वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. क्वेश्चन दुसरा. एमसँड प्रकल्पांना सवलत देण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? या क्वेश्चनचा आन्सर आहे नदीतील वाळूचा पर्याय निर्माण करणे. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. बांधकाम क्षेत्रासाठी कृत्रिम वाळू वापरण्याचा पर्याय. राज्य सरकारने प्रकल्पासाठी सवलती जाहीर केल्या. नदीतील वाळू उत्खनन कमी करण्याचा प्रयत्न. पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाचे धोरण आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन तिसरा. कसारा मनमाड रेल्वे प्रकल्पाचा मुख्य फायदा काय आहे? तर याचे उत्तर आहे आर्थिक विकास आणि मालवाहतूक वाढ. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा रेल्वे पायाभूत प्रकल्प आहे हा, आणि मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होणार. नाशिक आणि आसपासच्या भागात आर्थिक विकासाला चालना मिळणार आणि रोजगार संधी वाढण्याची शक्यता. त्याच्यानंतर क्वेश्चन चौथा. महाराष्ट्र सरकारने 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणता निर्णय घेतला? तर याचे उत्तर आहे मोफत दफ्तर. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट. 41 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना लाभ होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी योजना आहे. यासाठी सुमारे 165 कोटी निधी मंजूर केला आहे. शिक्षण क्षेत्रातील सामाजिक कल्याण योजना आहे ही. त्याच्यानंतर क्वेश्चन 5वा. जल जीवन मिशन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे प्रत्येक घराला नळाद्वारे पिण्याचे पाणी. त्याच्यानंतर याचे इम्पॉर्टंट पॉईंट. केंद्र व राज्य सरकारची संयुक्त योजना आहे ही. त्याच्यानंतर ग्रामीण भागात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करणे हे उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 6वा. भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार कशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे व्यापार व गुंतवणूक वाढवणे. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट. या करारामुळे शुल्क कमी होऊन वस्तू व सेवांचा व्यापार सुलभ होईल आणि दोन्ही बाजूंची गुंतवणूक वाढेल. भारत EU म्हणजे युरोपियन युनियन FTA बाबत चर्चा सुमारे 2007 पासून सुरू होऊन अनेक वर्ष वाटाघाटी सुरू आहेत. हा करार झाल्यास भारताचा युरोपियन बाजारात प्रवेश वाढेल. त्यामुळे निर्यात आणि आर्थिक सहकार्य मजबूत होईल. त्याच्यानंतर क्वेश्चन 7वा. भारत सरकारचा सॅटेलाईट प्रोटेक्शन प्रोजेक्ट कशासाठी आहे? तर याचा उत्तर आहे भारतीय उपग्रहांचे संरक्षण. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. भारताच्या स्पेस असेटचे संरक्षण. शत्रू उपग्रह किंवा सायबर हल्ल्यापासून सुरक्षा. स्पेस बेस्ड सर्व्हायलन्स प्रणाली म्हणजे अंतराळातील उपग्रहांचा वापर करून पृथ्वीवरील हालचाली, सीमा सुरक्षा आणि लष्करी घडामोडींचे निरीक्षण करण्याची प्रणाली होय. भारत सरकार 2026 पासून नवीन सर्व्हायलन्स सॅटेलाईट अंतराळात पाठवण्याची योजना आखत आहे. क्वेश्चन 8वा. भारत मध्यपूर्व संघर्षामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होऊ शकतो? तर याचे उत्तर आहे ऊर्जा व व्यापार पुरवठ्यावर परिणाम. त्याच्यानंतर या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट. गल्फ रिजन भारतासाठी महत्त्वाचा आहे कारण भारत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल या प्रदेशातून आयात करतो. या भागात तणाव निर्माण झाल्यास तेल पुरवठा व व्यापार मार्गावर परिणाम होऊ शकतो. तेलाच्या किमती वाढल्यास भारतीय रुपयावर आणि अर्थव्यवस्थेवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे भारत परराष्ट्र धोरण वापरून सर्व देशांशी संतुलित संबंध ठेवतो. त्याच्यानंतर क्वेश्चन 9वा. IIT कानपूरचा राईस प्रोग्रॅम
कशासाठी आहे? तर या क्वेश्चनचं आन्सर आहे आंतरराष्ट्रीय संशोधन इंटर्नशिप. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स: रिसर्च इंटर्नशिप इन सायन्स अँड इंजिनिअरिंग हा IIT कानपूरचा कार्यक्रम असून परदेशी विद्यार्थ्यांना भारतात संशोधन करण्याची संधी देतो. या कार्यक्रमात विद्यार्थी IIT कानपूरच्या प्राध्यापकांसोबत विज्ञान व अभियांत्रिकी विषयांवर संशोधन करतात आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2026 आहे. क्वेश्चन 10वा आणि या सिरीजचा शेवटचा: मध्य पूर्व प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ संदर्भात भारताने कोणती मागणी केली आहे? तर या क्वेश्चनचे उत्तर आहे आंतरराष्ट्रीय जहाजांना सुरक्षित व मुक्त मार्ग उपलब्ध करून द्यावा. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स: स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा पर्सियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमन यांना जोडणारा महत्त्वाचा समुद्रमार्ग आहे. जगातील सुमारे 20% कच्चे तेल या मार्गातून वाहतूक होते, त्यामुळे हा जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. थँक यू फॉर वॉचिंग.